यानंतरच्या सामन्यानंतर बी ग्रुप आगाशी स्ट्रायकर्स, किंजल 11, MCC बॉईज, शील्ड स्पोर्ट्स. बी ग्रुपने हजर राहावे. यानंतरचा सामना चला सामना पंच त्वरित चालू करायचा आहे. बरेच सामने खेळायचे आहेत. मला वाटते 12 वाजेपर्यंत टायमिंग आहे ना रात्रीचा. मला वाटते 12 वाजेपर्यंत टायमिंग आहे. बरेचसे सामने शिल्लक आहेत. मला पहिलाच गट चालू आहे अजून. आणि एक बिनबाद एक चेंडू अखेरीच एक. आमचे LLB वकील साहेब निशांतजी पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे. एका धावेने धावसंख्येत भर. सुंदर असं गोलंदाजी. आमच्या मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते सत्यवान पवार नाचरे साहेब यांचा कालच मला वाटतं वाढदिवस होता. आमचे बुवा गंगाराम परबुवा, आमचे तळवडेकर काका, रेवडेकर काका आहेत. त्यांचंही माऊली क्रिकेट संघाच्या वतीने हार्दिक स्वागत. चला सूरजाचा पुढचा चेंडू आणि हा चौकार. धाव संख्या झालेली आहे 7. आणि हा रिव्ह्यू घेतलेला आहे. डीजे थांबायचा डीजे 1 मिनिट. रिव्ह्यू घेतलेला आहे. नो साठी आहे का? नो साठी रिव्ह्यू घेतलेला आहे. पंच काय आहे निर्णय? पंच नो नाही आहे ना. चौकार आहे, फक्त चौकार. ओके. धाव संख्या झालेली ती 7. 3 चेंडू की 4 चेंडू झाले? 4 चेंडू. 4 चेंडू अखेरीस धाव संख्या झालेली ती 7. एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 8. 5 चेंडू 8 धावा. सुंदर अशी फलंदाजी करतोय तो UCC संघाचा श्रेयश. बघूया काय करतोय तो. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू आणि हा वाईट चेंडू. धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती
9 आणि एक धाव. एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 10. एका षटका अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 10. कुठंतरी महागडं असं षटक मानावं लागेल ते सूरजाचं. त्यामुळे धावसंख्येत भर आहे. धावसंख्या झालेली आहे एका षटका अखेरीस 10. ते लालाभाई आपण कपडा सोडायचा आहे. तुमची हाईट कमी आहे, थोडी हाईट वाढवा. पॉवर प्ले घेतलेला आहे. बॅटिंग पॉवर प्ले. 2 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये. गोलंदाजीसाठी रोहित रॉय. बघूया रोहित. मागच्या सामन्यात सुंदर अशी गोलंदाजी केली होती ती रोहित याने. बघूया आता रोहित काय करतोय तो. आणि हा बाद. श्रेयस बाद. सुंदर अशी गोलंदाजी रोहिताची. नगरसेवक सदानंद दादा साथ त्याची ती खंबीर. थँक्यू डीजे. बोलबाला साऱ्या विभागात घुमला. जे आतमध्ये कपड्याच्या आतमध्ये जी मुलं बसलेली आहेत त्यांनी बाहेर यायचं आहे. जी कपड्याच्या आतमध्ये जाऊन जी मुलं बसलेली आहेत त्यांनी बाहेर यायचं आहे लवकर. चला रोहित याचा पुढचा चेंडू. मला वाटतं मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हस्तिक. सुंदर असा उडा. बघूया किती धावा. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. थोडस क्षेत्ररक्षकामध्ये चुकी झालेली आहे, अन्यथा धावबादही झाला असता. फलंदाज मितेश, गोलंदाज रोहित. आणि पुन्हा एकदा आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण. दोघांकडून क्षेत्ररक्षण चुकी झाली होती, परंतु तिसऱ्याने चेंडू अडवलेला आहे. आणि ह्या 2 धावा वाचवलेल्या आहेत त्या क्षेत्ररक्षकाने. 2 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 13. रोहित पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजीसाठी. 3 चेंडू 3 धावा खर्च केलेले आहेत. एक गडी बाद केलेला आहे रोहित याने. बघूया पुढचा चेंडू रोहित याचा. मितेशला 1 धाव. एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 14. सुंदर अशी फलंदाजी करतो तो मितेश आणि त्याला साथ देतो तो हस्तिक. हस्तिक बघूया काय करतो तो आपल्या संघासाठी. मित्रांनो, आपण जे सामने घेतो ते 15-15 मिनिटाचा अवधी आहे एका इनिंगला. त्यामुळे लवकरात लवकर सामने चालू ठेवायचे आहेत. रोहित याचा पुढचा चेंडू आणि थोडस गचाळ असं क्षेत्ररक्षण. एका धावेच्या जागेवरती 2 धावा. श्रेयस खेळतोय. मितेश आउट झालेला आहे. षटक संपलेला आहे. 2 षटकाखेरीज धावसंख्या झालेल्या त्या 17. गोलंदाजाने ते गोलंदाजी सुंदर केली होती, परंतु क्षेत्ररक्षकांकडून जी साथ मिळाली नाही, त्यामुळे कुठेतरी अडचणी येतोय तो श्रीदेव संघ. धावसंख्या 17. 17. चला हस्तिक. गोलंदाज निलेश. मागील सामन्याचा हिरो निलेश गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज. हस्तिक याच्यासाठी बघूया हस्तिक काय करतो आपल्या संघासाठी. गोलंदाजीसाठी निलेश. श्रीदेव संघाकडून निलेश. सुंदर अशी फलंदाजी हस्तिक याची. उगाच मी सामनावीर नाही झालोय,
माझ्याकडे कला आहे आणि मी ती दाखवतोय. आदवडे सर, खरोखर सुंदरशी फलंदाजी सुरू आहे हस्तिकाची. मागील सामन्याचा सामनावीर आहे तो आणि तीच कला, तोच जोश आणि मला वाटतं तिथूनच अजून त्याची बॅटिंग चालूच आहे. अगदी बरोबर. थँक्यू डीजे. तोच रुबाब, तीच दहशत आणि तोच दरारा अस्तिकचा आपण मैदानावरती पाहतोय. अतिशय दर्जेदार बॅटिंग त्याने केले. ऑफ्टमच्या बाहेर त्या चेंडू पंच आमच्या बॉलला वळणार आहेत. वाईट बॉलचा इशारा आणि आता मिस्टर वेस्टरनं धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 22. फिलहाल गेंदबाजी में राउंड विकेट गेंदबाजी सामना करेगा अस्तिक. इस ओवर की अगली गेंद फुल टॉस के ऑन साइड पर के दिया. यहाँ थ्रो बेहतर है. अस्तिक को जाना पड़ेगा मैदान के बाहर. रनआउट का विकेट. पहली सफलता मिली है. थैंक यू से वेलकम बैक. स्वागत है आपका सभापति चषक 2025 के महासंग्राम में. स्कोर फिलहाल रन संख्या 22 स्कोर बोर्ड पर है. नए बैटर बल्लेबाजी करने के लिए आए हैं एलेक्स. गेंदबाजी का बागडोर संभल रहे गेंदबाज नीलेश. एलेक्स नीलेश राउंड विकेट गेंदबाजी. शेष स्ट्राइक. रक्षात्मक तरीके से गेंद को खेल दिया. शॉर्ट मिड विकेट पर गेंद फील्ड हो जाएगी. एक रन लेने का मौका. स्ट्राइक रोटेट कर रहे हैं दोनों बल्लेबाज. चलो एलेक्स, बघूया काहीतरी अलग करण्याची धमक असलेला फलंदाज. बघूया निलेश काय करतो तो आपल्या गोलंदाजीवरती एलेक्ससाठी. आणि हा एलेक्सने सुंदर असा एका धावेसाठी, एका धावेवरती समाधान. एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या होती 24. अजूनही या इनिंगचे जवळजवळ 7 चेंडू शिल्लक. राउंड विकेट गेंदबाजी हो 8 रही है. चेंडू शिल्लक आणि हा निर्धाव चेंडू. रूम बना के खेलने का प्रयास कर रहे थे और फिलहाल टाइमिंग अच्छा नहीं कर पाए. गेंद चली गई बॉलर की तरफ. खेलना चाहते थे स्ट्राइक कवर की तरफ या एक बार वाइड स्ट्रॉन्ग ऑफ क्षेत्र में. बॉलर ने अपने पॉलिथिन में बहुत बढ़िया फील्डिंग की. रन बनाने का कोई मौका नहीं है. सुंदर असं कला दाखवतो तो श्रेयस आपल्या बॅटिंग मधून. आणि धावसंख्या झाली होती 25. 3 षटकाखेरीज धावसंख्या 25. अस्तिक ने बहुत अच्छा आगाज करके दिया है. जो बस स्टार्ट इनको मिला इसलिए मोमेंटम बल्लेबाजों के पास है. स्कोर 25 से स्कोर बोर्ड पर. अभी गोलंदाजी में आ रहे हैं अर्जुन. अर्जुन ने इससे पहले बहुत बढ़िया प्रदर्शन किया और अब इनका कॉन्फिडेंस बिल्कुल थोड़ा सा ऊपर है. लेकिन बल्लेबाज जिनके लिए स्टार्ट अच्छा मिला है 25 से यहाँ से और 5-6 रन बनाएंगे. अगर 30 के आसपास भी जाएंगे तो ये फाइटिंग टोटल बन सकता है. ओ सुंदर अशी गोलंदाजी अर्जुन याची. सुंदर अशी गोलंदाजी. निर्धाव चेंडू. दुसरा चेंडू. एकाच धावेवरती मला वाटतं समाधान मानावं लागेल ते श्रेयस याला. आणि आता एलेक्स. बघूया एलेक्स काय करतो आपल्या संघासाठी. धावसंख्या झालेली आहे 26. आणि एलेक्सने उडवलेला आहे एका धावेसाठी. एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 27. 27 स्कोर बोर्ड पर है. निर्णायक ओवर का खेल बीच मैदान पर जारी है. इस ओवर में अर्जुन ने बढ़िया गेंदबाजी की है. राउंड विकेट गेंदबाजी कर रहे हैं. रूम बना के बिल्कुल कवर क्षेत्र में शॉट खेलने के लिए तैयार थे. विशु ने गेंद को फुल किया. 1 रन लेने का मौका. स्कोर आगे बढ़ता हुआ जहाँ पहुंचा है 28. 28 धावा. आणि हा चौकार. सुंदर अशी एलेक्स. धन्यवाद डीजे. सुंदर अशी एलेक्स याची फलंदाजी आपण पाहतोय.
4 धावेने धावसंख्येवर धावसंख्या होते ती 32 आणि पुन्हा एकदा एक धाव, एका धावेवरती समाधान, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि हा ॲलेक्स धाव बाद आणि मला वाटतं षटक संपलेलं आहे. धावसंख्या झाली ती 33 आणि 34 धावांचं आव्हान आहे ते श्रीदेव संघासाठी. आगाची स्ट्रायकर किंजल 11 टीम कॅप्टन आपण टॉससाठी यायचे. दोन्ही संघाचे कॅप्टन टॉससाठी यायचे. मी तात्यांना विनंती करेन, तात्या आपल्या शुभ हस्ते टॉस परब साहेबांना मी एकदा घेतलं होतं, त्यांना पण घेणार, सगळ्यांना घेणार, एक 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 तुला इतका देव सांगायचे तुला इतका देव थँक्यू. समोरचे प्रेक्षक ते टॉसबॉक्सच्या समोरचे जे प्रेक्षक आहेत, खेळाडू आहेत, त्यांना विनंती आहे, समोरून कॅमेरा येतोय बरोबर, आता जरा उजव्या बाजूला प्लीज. आणि आता भरत आलाय परत आणि अर्जुन. प्रदीप एकच मिनिट मी तुमचा घेतोय, अत्यंत महत्वाचा मॅच आहे. आगाशी स्ट्रायकर आणि किंजल 11 म्हणजे तात्यांच्या शुभ हस्ते कॉल. एक मिनिट फक्त मॅच थांबवायची टॉस होईपर्यंत, फक्त 1 मिनिट. काट्याने काटा काढण्याकरता दोन्ही संघ आहेत. टॉस जिंकलेला आहे. निर्णय काय घेणार आणि त्याचं कारण सांगतो. 5 मिनिटं थांबा. नाही, इथेच सांगावं लागेल. फिल्डिंग घेते, फिल्डिंग कारण आता पहिला त्यांना म्हणजे 24 बॉल आहेत, तर 24 बॉलमध्ये 25-30च्या मध्ये थांबवायचा प्रयत्न करू. 30 फाईट टोटल आहे. समोर संघाने सांगितलं की आम्ही 30 धावा 30 धावा 30 ते 35 आम्ही पण वाढायचा प्रयत्न करू. निश्चितच शुभेच्छा असतील. ऑन द किंजल वन द टॉस अँड इलेक्ट्रिक टू बॅक टू चलो मॅच स्टार्ट झालेली आहे. पहिला चेंडू झालेला आहे. पहिल्या चेंडू धावसंख्या झाली ती 1. भरतच्या बॅटमधून निघालेली ती 1 धाव, एका धावेने धावसंख्येत धावसंख्या होते ती आणि हा डायरेक्ट हिट आणि अर्जुन बाद. सुंदर असं क्षेत्ररक्षण UCC संघाकडून. श्रीदेव संघाला मोठा हादरा. अर्जुन बाद. धन्यवाद डीजे. गोलंदाजाचं नाव काय? धीरज. नैनेश या धीरज आहे. गोलंदाज ज्ञानेश आणि फलंदाजीचा आलाय तो धीरज. आणि भरत, बघूया आता भरत काय करतो तो. प्रदीप, जिस तरह से भरत ने इससे पहले बहुत बढ़िया प्रदर्शन किया था, लूजर का मैच था, उस वक्त इनका प्रदर्शन बहुत बढ़िया और गेम चेंजर खिलाड़ी, मैन ऑफ द मैच का अवार्ड भी इनको मिला है. बघूया नक्कीच. भरत तर आलाय रंगात परत. बघूया काय करतो तो आपल्या संघाची. त्याच्यावरती सर्व जिम्मेदारी आहे ती श्रीदेव संघाची. बघूया काय करतो तो श्रीदेव संघासाठी. परंतु UCC संघाचे गोलंदाजी तेवढ्या ताकदीचे आहेत. जी हाँ, बिल्कुल. अभी तक बढ़िया प्रदर्शन रहा है गेंदबाजों का. टिपा खाते थोड़ा सॉफ्ट के बाहर जाते हुए गेंद आप में खेलते हुए 1 रन लेने का मौका दोनों, और इसे सिंगर के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 5 धावा. तो शुरुआत बहुत नैनेश ने अच्छी गेंदबाजी की है, लेकिन बैटिंग पावर प्ले बहुत इंपॉर्टेंट है. आप दूसरे ओवर में लेंगे, तीसरे ओवर में लेंगे, वो देखने वाली बात है. जिस तरह से बैटिंग पावर प्ले में मैक्सिमम रन बनाने का प्रयास करेंगे भरत. पहले ओवर में 5 रन. स्टार्ट तो बिल्कुल गेंदबाज का बहुत बढ़िया हुआ है.
एक विकेट आपने खो दिया और अब गेंदबाजी में परिवर्तन किया जा रहा है। बहुत गया, बॉलर आ गया। अब आप कोई चेंजेस नहीं कर सकते। चले 3 ओवर में आपको पावर प्ले लेना है और ये भी आपका डिसीजन है कब लेना है। शॉट बहुत बेहतरीन, लाजवाब फील्डिंग। ओ माय गॉड, यहां मौका बन सकता था। फील्डिंग बहुत बढ़िया और रुचिल मौजूद है, बहुत बेहतरीन खिलाड़ी। ओरम भी अच्छा खेलते हैं रुचिल। चला भरत, बघूया काय करतोय तो भरत, कारण या भरत वरतीच मला वाटते आणि हा चौकार क्षेत्ररक्षकाकडून होते चुकी। मला वाटतं एलेक्स होता आणि एलेक्स कडून होते चुकी। भरत एक खिलाड़ी जिनके ऊपर आज कैमरा रहेगा। लाजवाब स्ट्रोक, बैटिंग पावर प्ले आना बाकी है, उससे पहले इन्होंने अपना कमाल करना शुरू कर दिया है। सुंदर असं फलंदाजीचं दाखवतोय फलंदाजी तो भरत। पुन्हा एकदा आणि सुंदर आता क्षेत्ररक्षण केलेलं आहे एलेक्साने। आता मात्र 3 धावा वाचवल्या आहेत आपल्या संघासाठी। सुंदर असं क्षेत्ररक्षण एलेक्साचं। और दोनों तरफ से देखिए, स्ट्रोक अच्छा था, लाजवाब फील्डिंग, उच्च कोटि की फील्डिंग भी रही है। तो क्वालिटी क्रिकेट मैदान के अंदर देखने का मौका मिला दर्शकों को। गेंदबाजी करे, गेंदबाज तैयार, राउंड विकेट। नहीं, ज्यादा आड़बड़ाहट थी। इतना ज्यादा आड़बड़ाहट के साथ बल्लेबाजी करने की कोई जरूरत नहीं है और इसका फायदा गेंदबाज ने उठाया। रक्षात्मक तरीके से गेंद को खेल दिया है, पॉइंट पर गेंद आ रही है, 1 रन लेने का मौका। अगर इसी ओवर में चौका है तो इसका मतलब है आपको उसी ओवर को प्रदीप बड़ा करना है। एकाध ओवर तो तुमको बड़ा करना ही पड़ेगा। अगर मैच जीतना है, क्वालिफाई होना है, तो मैच ये ओवर आपको बड़ा करना ही होगा। भरत पुन्हा एकदा धावबाद होता होता वाचलेला आहे तो भरत आणि धावसंख्येत भर, धावसंख्या होती ती 13। और भाग्य हमेशा बहादुरों का साथ देता है। यहाँ अगर देखें तो भाग्य का साथ मिलता है भरत को। स्ट्रैटेजी बन रही है, स्ट्रैटेजी बन रही है। यहाँ आप देख सकते हैं, यहाँ स्ट्रैटेजी बन रही है, खिचड़ी पक रही है, खिचड़ी यहाँ पक रही है। प्लान एक बार फिर बताए जा रहे हैं, बहुत सारी चीजें आप देख सकते हैं। करीब से दोनों बल्लेबाजों को बताया जा रहा है कि बैटिंग पावर प्ले आने वाला है, इसलिए वो खिचड़ी पक रहे। कैमरामैन जो डिवीजन के वो भी आपको दिखा रहे हैं कि क्या यहाँ हो रहा है। बहुत कुछ हो रहा है, चर्चा हो रही है, लेकिन मैं हमेशा कहता हूं कि चर्चा ज्यादा ना करें, क्योंकि ज्यादा चर्चा करेंगे तो खर्चा होगा। वक्त, टाइम इज मनी। सभी कर सर आदवडे सर, आता जिम्मेदारी ती भरत वरती। जी हाँ, धावसंख्या झालेली आहे ती 13, 12 चेंडू 21 धावांची गरज। और प्रदीप 12 को उल्टा करेंगे तो 21 को उल्टा करेंगे तो 12। अब फिलहाल मैच में पलटवार कौन करेगा वो देखने वाली बात है। मुझे लग रहा है भरत। अब देखते हैं, गोलंदाजीसाठी आलाय तो श्रेयस। और अच्छा मुकाबला है। दर्शक इस तरह के मुकाबले देखने के लिए आते हैं, दर्शक काफी संख्या में मौजूद है। भरत ऑन स्ट्राइक, पहली गेंद कॉन्सर पर खेल दिया, फील्डिंग इतनी अच्छी नहीं है और धावबाद होता होता वाचला तो भरत। तीसरी बार आज का दिन भरत का है। एक भरत पाटिल है सत्यनारायण कोपरी में और एक भरत इधर है। बिल्कुल बढ़िया मैच हो रहा है। वो भी भरत पाटिल सबको हैरान करता है, हर गेंदबाज को हैरान करता है। ये भरत पाटिल भी सबको हैरान कर रहा है। श्रेयस तैयार है। अब 11 गेंदों का खेल जीतने के लिए 20 रनों की जरूरत है। फील्डिंग में बार बार बदलाव किए जा रहे हैं क्योंकि बैटिंग पावर प्ले ऑन है। और ओहो, बल्ले का बाहरी किनारा लगा। एक दाव, एका दावेने धाव संख्येत भर। डगआउट में मैं देख रहा हूँ सबकी सांसें गले में अटकी हुई थी। टप्पा खाने के बाद उछाल था, अगर यही गेंद बॉक्स के बाहर जाती तो बल्लेबाज डगआउट की तरफ आ सकते थे। आपके पास 10 गेंदे हैं, 19 रनों की जरूरत। अभी धाव संख्या झाली ती 15। जे पडद्याच्या समोर, स्टेजच्या समोर जे उभे आहेत ना लहान लहान मुलं, त्यांनी त्या साईडला जाऊन थांबायचं आहे। भरत के ऊपर सबकी निगाह है। शॉट करके टाइमिंग बेहतरीन, सुंदर असं क्षेत्ररक्षण, लाजवाब फील्डिंग। प्रेक्षकांना
आमच्या काटेच्या प्रेक्षकाला विनंती, ही फिल्डिंग तुम्हाला आवडली असेल तर एकदा टाळ्यांचा गजर करा, टाळ्यांचा आवाज येऊ द्या. अतिशय जबरदस्त फिल्डिंग. हा फटका चेंडू सीमारेषा बाहेर जाईल असं वाटलं होतं, परंतु काय क्लास फिल्डिंग, उच्च कोटी की फिल्डिंग मैदान के अंदर. सुंदर असं क्षेत्ररक्षण युसीसी संघाकडून. क्वालिफायची मॅच काय असते त्याचं प्रात्यक्षिक आपल्याला दाखवण्यात येते ते युसीसी संघाकडून. हो, आम्ही आलोय 2025 मध्ये. आम्हाला क्वालिफाय व्हायचं आहे, आम्हाला बक्षीस पात्र फेरीमध्ये जायचं, असा खेळ करतात ते युसीसी संघाचे खेळाडू. आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा युसीसी संघाकडून. गोलंदाजी तेवढी सुंदर श्रेयस याची. बढ़िया खेल मैदान के अंदर हो रहा है, रोचक मुकाबला है. गेंदबाजी करके श्रेयस सामना करेंगे भरत. सभापति चषक 2025 आप देख रहे हैं और कांटे की टक्कर चल रही है. राउंड विकेट गेंदबाजी. इस बार बैकफुट चले गए, आंसर पर खेल दिया, बॉडी रन पर खिलाड़ी है नैनेश. बाल बाल बच गए भरत. आंकड़े क्या बता रहे, एक बार फिर समीकरण क्या होगा प्रदीप हमें बताएंगे. अभी धाव संख्या झाले आहेत ते 18. अजूनही किती धावांची गरज आहे? 7 मध्ये 16 धावांची गरज. 7 गेंदें 16 रनों की जरूरत है. राउंड विकेट गेंदबाजी श्रेयस द्वारा. स्ट्रोक अच्छा, यहाँ खिलाड़ी है और गेंद बॉडी के बाद 4 रन. और ये अंत 4 बना रन. सब कुछ भला. गेंद बॉडी रन के बाद 4 रन. मैच ऑन है, मजा आएगा. कांटे की टक्कर देखने का मौका मिलेगा. मी बोललो होतो शेवटपर्यंत सोडणार नाही भरत मॅच. आता 6 चेंडू आणि 12 धावांची गरज. थँक्यू. स्ट्रॅटर्जी पुन्हा एकदा तैयार झाली. आपण पाहू शकता खिचड़ी यहाँ पक रही है. 6 गेंदों पे 12 रनों की जरूरत है और मजा आ रहा है. दिमाग को ठंडा रखिए, दिमाग को ठंडा रखिए. ये बार बार बता रहे हैं. म्हणजे डोक्यावरती बर्फ ठेवा आणि क्रिकेटचा खेळ खेळा. 6 चेंडू 12, 7-12 बघितलंय, पण आता 6-12. काय मैदानावरती सामना रंगलेला आहे आणि एका चौकारानं प्रदीप सामन्यामध्ये पुन्हा एकदा आता जे प्रेक्षकांना हवंय ते मिळतं, यात काय शंका नाहीये. आता 6 चेंडू आणि 12 धावा. बघूया भरत. अजूनही भरत आहे. जोपर्यंत भरत आहे तोपर्यंत सामना श्रीदेवगड आहे. जी हाँ. बघूया काय करतो तो भरत. प्रदीप. बॅटिंग पॉवर प्ले संपलाय आणि आता पुन्हा एकदा भरत सज्ज गोलंदाजीसाठी. चिराग. जब तक मैदान के अंदर भरत है तब तक टाइगर जिंदा है. मजा आएगा. मैच बिल्कुल इंटरेस्टिंग होने वाला है. स्ट्राइक करने पर भरत. 6 गेंदों में 12 रनों की जरूरत है. अच्छा स्ट्रोक खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया गया. ओ अंपायर का डिसीजन आना बहुत जरूरी है. DRS घेतलेला. यहाँ प्रदीप मुझे लग रहा है वह खतरा है. पहले प्रयास में गेंद हाथ में नहीं थी, लेकिन रिव्ह्यू जब घेतलेला आहे. हाथ से गेंद छूटी है और उसके बाद में क्या स्टंप की तरफ पर लगी है वो देखना बहुत जरूरी है. अंपायर टीवी अंपायर बिजी हो जाएंगे. कीप रोलिंग, कीप रोलिंग, कीप रोलिंग, कीप रोलिंग, कीप रोलिंग. एक गाने के साथ वापस आएंगे. शुक्रिया. डिसीजन आ रहा है, डिसीजन आ रहा है. टीवी एम्पायर का क्या सिग्नल होगा वो देखने वाली बात है. 6 गेंदों में 12 रन चाहिए. भरत कितनी बार बच गए. अब हम पर क्या कहेंगे, अपनी जगह पर आएंगे. धीरे धीरे आ रहे. टिक टिक. आउट दिया गया, आउट दिया गया. मैंने पहले कहा यह खतरे की घंटी बज रही थी. प्रदीप बहुत बड़ी सफलता. आखिरकार प्रदीप का विकेट गिर गया. भरत का विकेट गिर गया. प्रदीप भरत का विकेट गिर गया. थँक्यू डीजे. मोठा आदरा श्रीदेव संघासाठी. मोठा आदरा. आता कुठेतरी डगआउट मध्ये शांतता बघायला भेटते ती श्रीदेव संघाच्या डगआउट मध्ये. परंतु फलंदाजी करतो तो धीरज, तोही कुठे कमी नाहीये. 4 चौकार तर त्यानेही मारलेला आहे. मला वाटतं आतापर्यंत वैयक्तिक 10 धावांवरती खेळतो तो धीरज. और बैटिंग पावर प्ले में इन्होंने वो चौका जड़ा था आखिरी गेंद पर. बहुत ही शानदार बल्लेबाजी की है. अब राज आए बल्लेबाजी करने के लिए. राज न्यू बैटर. मोनिश है और चिराग. आवाज तो दोनों तरफ से आ रही है. फील्डिंग करने वाले टीम भी बिल्कुल चीरअप करती हुई. 5 गेंदे 12 रनों की जरूरत है. इस ओवर की अगली गेंद चिराग. टॉप ऑफ द बॉल चले गए. गेंद को कवर क्षेत्र में खेल दिया. 1 रन लेने का मौका
4 गेंदे और जीतने के लिए फिलहाल 11 रन चाहिए। सामने कांच का बंगला हो, मैं पत्थर कैसे मारूं, सामने चिराग हो, मैं चौका कैसे मारूं। तो ये सोचने से बात नहीं बनेगी भाई, यहाँ से एक चौका जड़ना बहुत जरूरी है। और नैने में बहुत बड़ा सपना लेके मैदान के अंदर उतरे हैं, बहुत बड़ा सपना है। नैनेश ऑन स्ट्राइक, चिराग बॉक्स के बाहर खेलना चाह रहे हैं, वेदांत ने लपक लिया कैच। चिराग की शानदार गेंदबाजी, नैनेश आउट। आता 3 चेंडू आणि 3 चौकारांची गरज, 11 धावांची गरज आहे ना, 11 धावांची गरज आहे। तो फलंदाजीसाठी आलाय तो विशाल। थँक्यू टीजी। आता 3 चेंडू आणि 3 चौकारांची गरज आहे, इथे षटकार नाही मारू शकत। जी हाँ, अंडरआर्म क्रिकेट है तो आप छक्के तो नहीं जड़ सकते। क्लीन बॉल, आणि चारों खाने चित, बल्लेबाज विशु आए, विशु चले गए। थैंक यू। अब कमबैक किया, पूरी तरह से कमबैक किया। 2 गेंदों में 11 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। अब चमत्कार ही बचा सकता है श्रीदेव टीम को। चमत्कार, आता चमत्काराशिवाय दुसरा काहीच नाहीये। जवळजवळ सामना UCC संघाजवळ समोर झुकलेला आहे आणि पुन्हा एकदा बाद। मला वाटतं हॅट्रिक झाले का, हॅट्रिक झालेली आहे। आणि हॅट्रिक, पहिला रनआउट झाला ना, पहिला रनआउट, नंतर 1 धाव, नंतर 3 बॉल 3 विकेट, एकूण चेंडू 5 झालेले आहेत। फलंदाजाचं नाव सूरज, शेवटचा चेंडू आणि हा एका धावेवरती समाधान नाही, तोही धावबाद, आउट झालेला आहे। आणि मला वाटतं क्वालिफाय होतो तो UCC संघ टॉप 14 मध्ये। मला वाटतं त्यांचा सामना डायरेक्ट सोमवारी होईल ना, सोमवारी 4 वाजल्यापासून सामने चालू होतील। जे क्वालिफायचे सामने असतील ते दुपारी 4 वाजता चालू होतील। याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे, जे क्वालिफाय होत आहेत ते। क्वालिफाय मला वाटतं आजच्या